नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गाथा क्रांतीवीरांची या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण एका अशा परिवाराबद्दल चर्चा करणार आहोत ज्या परिवारातले 3 सख्खे भाऊ हसत हसत हुतात्मे झाले। भारताच्या स्वातंत्र्यासाठी या 3 तरुण भावांनी हुतात्म्य पत्करलं आणि त्याच्याचबरोबर त्यांचे जे सहकारी होते यांना देखील कडक शिक्षा करण्यात आल्या होत्या। अगदी बरोबर ओळखलात, मी बोलत आहे चाफेकर बंधूंविषयी। दामोदर चाफेकर, वसुदेव चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर अशी यांची नावे होती। वय वर्ष 29, वय वर्ष 26 व वय वर्ष 20 या तरुण वयात यांनी भारताच्या स्वातंत्र्य संघर्षासाठी हुतात्म्य पत्करलं होतं। या तीनही भावांवर लोकमान्य टिळकांच्या जहाल राष्ट्रवादाचा खूप मोठा प्रभाव होता। महाराष्ट्राने क्रांतिकारकांच्या या पहिल्या पर्वात किंवा क्रांतीच्या या पहिल्या पर्वात मोठी कामगिरी बजावलेली आहे। उमाजी नाईकांपासून वासुदेव बळवंत फडके यांच्यापर्यंत जी कामगिरी करण्यात आली होती त्याची धुरा पुढे चालू ठेवली चाफेकर बंधूंनी। दामोदर चाफेकर जे होते हे सगळ्यात मोठे होते। दामोदर चाफेकर मुंबईला गेलेले असताना इंग्रज सरकार विरुद्ध काहीतरी कृत्य करण्याच्या अनुषंगाने त्यांनी 16 ऑक्टोबर 1896 रोजी राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याला डांबर फासलं आणि चपलेचा हार घातला। अशा प्रकारे त्याची विटंबना केली। इंग्रज सरकारमध्ये या कार्यामुळे एक खळबळ उडाली। दामोदर चाफेकर इंग्रजांच्या हाती न लागता पुण्याला पोहोचले आणि भूमिगत झाले। आता या कृत्यानंतर ब्रिटिश प्रशासनात एकच खळबळ उडाली होती। याच दरम्यान फेब्रुवारी 1897 रोजी पुण्याला प्लेगची साथ पसरली होती। हा रोगाने थैमान घातलं होतं। प्लेगची रोकथाम करण्यासाठी इंग्रज सरकारने वॉल्टर रँड या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती। याचं नाव होतं वॉल्टर चार्ल्स रँड। या रँड नावाच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली त्याचे जे सहकारी होते या लोकांनी काय केलं की लोकांच्या देवघरात, लोकांच्या स्वयंपाकघरात घुसून थैमान घालायला सुरुवात केली। या अत्याचाराने दामोदर चाफेकर अत्यंत निराश झाले होते, नाराज झाले होते आणि मग यांनी 12 जून 1897 रोजी एक भाषण ऐकलं। जहाल मतवादाचे नेते लोकमान्य टिळक यांनी पुण्याच्या लकडी पुलाजवळ विठ्ठल मंदिरात एक भाषण केलं होतं ज्यात इंग्रज सरकारवर ताशेरे ओढले होते। केसरीमध्ये जहाल लेखांचं कार्य सुरूच होतं आणि मग या भाषणाने प्रवृत्त झालेले दामोदर चाफेकर यांनी ठरवलं की या रँड नावाच्या अधिकाऱ्याला आता धडा शिकवायलाच पाहिजे। याच अनुषंगाने त्यांनी रँडच्या वधाचा निश्चय केला होता। 1897चं हे जे वर्ष होतं हे वर्ष होतं राणीच्या राज्याभिषेकाच्या हिरक महोत्सवाचं आणि त्यामुळे सगळीकडे समारंभ चालू होते, मेजवान्या सुरू होत्या आणि अशाच प्रकारे पुण्यात देखील मेजवानी होती। 22 जून 1897 रोजी 22 जून 1897 रोजी गणेशखिंडीच्या या समारंभात रँड सहभागी झालेले असताना आपल्या क्रांतिकारकांनी ठरवलं रँडचा वध करायचा। दबा धरून बसलेले क्रांतिकारी होते वासुदेव, बाळकृष्ण, दामोदर चाफेकर आणि त्यांच्याच बरोबर सहकारी होते महादेव रानडे। या सगळ्या क्रांतिकारकांचं म्हणणं हे होतं की आज रँडचा वध करायचा। रात्री 12 वाजता मेजवानी आटोपल्यानंतर रँड आपल्या गाडीतून बाहेर पडेल आणि मग त्या गाडीवर हल्ला करायचा आणि त्याचा वध करायचा अशी योजना ठरवली गेली होती। गव्हर्नरच्या बंगल्यातून एकामागे एक गाड्या बाहेर पडायला लागल्या। पहिली जी गाडी बाहेर पडली त्यात रँडच असेल असं समजून वासुदेव चाफेकर यांच्याकडे जी कामगिरी देण्यात आली होती त्यांची कामगिरी ही होती की रँडची गाडी दिसली की गोंद्या आला रे अशी आरोळी ठोकायची। वासुदेवांनी आरोळी ठोकली, गोंद्या आला रे आणि मग दामोदर चाफेकरांनी गोळ्या चालवल्या। दामोदर चाफेकरांनी ज्या गोळ्या चालवल्या होत्या यामध्ये आयर्स नावाचा एक अधिकारी मारला गेला। यामुळे झालं हे की रँड बचावेल या भीतीने क्रांतिकारकांनी पुन्हा रँडच्या गाडीची वाट पाहायला सुरुवात केली। रँडची गाडी दिसताच पुन्हा एकदा वासुदेवाने आरोळी दिली, गोंद्या आला रे आणि दामोदरांनी आता गाडीच्या मागून गणेशखिंडीत रँडला धरलं आणि रँडवर गोळ्या चालवल्या। काम फत्ते होताच आपलं काम फत्ते होताच सर्वजण रात्रीच्या अंधारात पसार झाले आणि मग इंग्रजांच्या हाती लागले नाहीत। सगळे क्रांतिकारी भूमिगत झाले होते आणि या दरम्यान जखमी झालेल्या रँडचा देखील 3 जुलै 1897 रोजी मृत्यू झाला। आता हे सगळं जेव्हा होतं तेव्हा आपल्या देशात एक श्राप लागलेला आहे स्वकीयांच्या फितुरीचा।
सो राष्ट्रविघातक दुर्गुण भारताला श्राप म्हणूनच मिळालेले आहेत आणि याच प्रकारे महादेव रानडे, सदाशिव साठे, चाफेकर बंधू यांची फितुरी देण्यात आली आणि याच्यातच ते धरले गेले. जगभरात इंग्लंडच्या राणीचा राज्याभिषेकाचा हिरक महोत्सव साजरा होत असताना पुण्याच्या चाफेकर बंधूंनी केलेली ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या या घटनेमुळे पूर्ण प्रशासनात, पूर्ण इंग्रज सरकारच्या वसाहतींमध्ये खळबळ उडाली आणि मग इंग्रज सरकारने हॅरी ब्रुइन नावाच्या एका अधिकाऱ्याला नेमलं या चाफेकर बंधूंना पकडण्यासाठी आणि याने चाफेकर बंधूंचा छडा लावण्यासाठी जंग पछाडले होते. आता याच दरम्यान गणेश शंकर द्रविड हे जे एक तरुण होते हे तुरुंगात होते आणि तुरुंगात फसवणुकीचा यांच्यावर आरोप होता. बनावटगिरी आणि फसवणुकीच्या आरोपात हे शिक्षा भोगत होते. इंग्रज सरकारने चाफेकर बंधूंना पकडण्यासाठी 20,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं. गणेश शंकर द्रविड हे जे होते या बक्षिसाला भाळले आणि त्यानंतर मग त्यांचे जे भाऊ होते, गणेश शंकर द्रविड यांचे भाऊ होते निळकंठ शंकर द्रविड, हे दामोदर चाफेकरांच्या सहवासात होते. सो त्यांनी पोलिसांना चाफेकर बंधूंचा पत्ता दिला आणि मग दामोदर चाफेकर पकडले गेले. 3 नोव्हेंबर 1897 रोजी त्यांच्यावर खटला सुरू झाला. 3 फेब्रुवारी 1898 रोजी त्यांना फाशीची शिक्षा झाली होती. आता इथे 18 एप्रिल 1898 रोजी ही फाशीची शिक्षा त्यांना देण्यात आली. म्हणजे 18 एप्रिल 1898 रोजी त्यांना फाशी झाली. हातात टिळकांनी दिलेली भगवद्गीतेची प्रत घेऊन दामोदर चाफेकर हसत हसत हुतात्मे झाले. वय वर्ष 29. यांचं वय त्यावेळेला फक्त 29 वर्षाचं होतं मित्रांनो. बाळकृष्ण आणि वसुदेव हे जे त्यांचे बंधू होते त्यांनी मात्र मोठ्या भावाच्या फाशीच्या शिक्षेचा किंवा वधाचा बदला घेण्याचं ठरवलं. गणेश द्रविड जे होते यांना फितुरी करण्यामुळे बक्षीस मिळालं होतं आणि बक्षिसाची आगाऊ रक्कम 10,000 देऊन तुरुंगातून सोडून दिलं होतं. सो त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते घरी आले होते आणि मग बाकीची 10,000ची रक्कम अजून बाकी होती. आता चाफेकर बंधूंना हे माहिती होतं की या उर्वरित रकमेसाठी हे द्रविड बंधू आतुरलेले असतीलच आणि याचाच फायदा घेऊन त्यांनी वेश बदलून गणेश शंकर द्रविड यांच्या आचरण केलं होतं. सो या दरम्यान झालं हे की बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर या दोघांनी वेश बदलून गणेश शंकर द्रविड आणि निळकंठ शंकर द्रविड यांच्या घरी जाऊन त्यांना ब्रुइन साहेबांनी बोलवलं आहे असं सांगितलं. आता ब्रुइन साहेबांनी बोलवलेलं आहे म्हणजे बक्षिसाची उर्वरित रक्कम मिळेल अशा अनुषंगाने हे दोघेही बंधू बाहेर निघाले आणि रस्त्यावर आल्यानंतर महादेव रानडे आणि वासुदेव चाफेकर या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे वासुदेव चाफेकरांना 8 मे रोजी, महादेव रानडेंना 10 मे रोजी तर बाळकृष्ण चाफेकरांना 12 मे रोजी फाशीची शिक्षा झाली. पुण्याच्या येरवडा तुरुंगात यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. फितुरी आणि विश्वासघात करणाऱ्या या परंपरेला आळा घालण्यासाठी बेसिकली या क्रांतिकारकांनी फितुरांना कंठस्नान घालण्याची जी परंपरा होती ही सुरू ठेवली. याच्यानंतर देखील अनेक क्रांतिकारी असे झाले ज्यांनी तुरुंगात जाऊन म्हणजे त्यांना अटक झाल्यानंतर जे फितूर होते त्यांचे वध केले होते. सो विद्यार्थी मित्रांनो, रँड आणि आयर्स्ट या अधिकाऱ्यांच्या वधासाठी आणि द्रविड बंधूंच्या वधासाठी हे जे क्रांतिकारी होते ज्यांची नावं होती बाळकृष्ण चाफेकर, दामोदर चाफेकर आणि वासुदेव चाफेकर. तुम्हाला माहिती आहे दामोदर चाफेकर यांचं वय मात्र 29 वर्ष होतं. बाळकृष्ण चाफेकर यांचं वय मात्र 26 वर्ष होतं आणि वासुदेव चाफेकर तर 20 वर्षाचे होते, अगदी तुमच्यासारखे है ना. आणि त्यांच्याचबरोबर महादेव रानडे यांना देखील फाशीची शिक्षा झाली होती. हे एकाच घरातल्या 3 क्रांतिकारकांनी हसत हसत हौतात्म्य पत्कारलं होतं आणि यांच्याबरोबर असलेले यांचे जे सहकारी होते सदाशिव साठे यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. या कटातले आणखीन एक आरोपी होते ज्यांचं नाव होतं विनायक आपटे. हे मात्र शेवटपर्यंत भूमिगत राहिले, हे इंग्रजांना मिळाले नाहीत आणि फायनली अगदी स्वातंत्र्यापर्यंत हे अज्ञातवासात राहिले होते. पण यामध्ये एक अजून नोट करणारी बाब जी आहे ती ही आहे की महादेव रानडे या क्रांतिकारकांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं. सो यांचं वकीलपत्र घेतलं होतं बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी आणि यावेळेला मोहम्मद अली जिना मात्र 23 वर्षाचे होते. सो या क्रांतिकारकांच्या ज्या कहाण्या आहेत यांची वय पाहिली
तर तुम्हाला हे लक्षात येईल की त्या काळातले जे क्रांतिकारी होते हे तुमच्या वयात असताना स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी हसत हसत हुतात्मे झाले होते, फासावर गेले होते. असं नाही की यांच्या फॅमिलीला त्याच्यानंतर त्रास झाला नव्हता. असं म्हटलं जातं की हरिभाऊ चाफेकर जे यांचे वडील होते, बाळकृष्ण दामोदर आणि वासुदेव यांचे वडील हे कीर्तनकार होते. आणि जेव्हा बाळकृष्ण आणि वासुदेव यांच्या से अटकेची बातमी त्यांना मिळाली तेव्हा ते कीर्तन करत होते. पण या बातमीनंतर सुद्धा त्यांनी कीर्तन न थांबवता 2 तास कीर्तन सुरू ठेवलं होतं. यातून त्यांनी आपल्या प्रज्ञेची किंवा स्थितप्रज्ञ स्वभावाची एक ओळख करून दिली होती. सो विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत आपले आदर्श ज्यांनी अगदी वयाच्या तिशीच्या आतच हौतात्म्य पत्कारलं आणि स्वातंत्र्य संघर्षासाठी मोठा लढा दिला. यांना आपला आदर्श समजून आपण देखील आपल्या समाजाचं रक्षण करणं, देशाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य समजायला पाहिजे. सेशनपर्यंत तुम्ही ही सिरीज पाहत राहा. हा मेसेज सगळ्या तरुणांमध्ये जाऊ द्या, तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या घरात असलेल्या लहान मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. तोपर्यंत थँक्यू अँड वंदे मातरम.